स्वागत आहे तुमचा राजबॉक्स या चॅनलवरती। तर आज आपण चाललोय भीमाशंकरला। उद्या शिवरात्र आहे ना, त्यामुळे जाणार आहेत। तर आता निघलोय, तर चला भेटू पुढं। तर आताच घरशी निघलोय पावसाच्या गाडीवर दिशेने। तर चला जास्त जाऊ। आता वाजले तर 6 वाजले, तर बघू आता किती वाजेपर्यंत पोहोचतोय। चला भेटू पुढं। तर गाईज आता कशिले मार्केटला पोहोचलो, तर इथून थोडंसं खायला वेला घेऊ आणि मग निघू। तर आता पोचलोय आणि चालायची सुरुवात केली। तर माझ्यासोबत भूषण आहे, पाहू शकाल। तर चला जाऊ आता, बघू पुढं। तर आता गणेश मंदिराच्या इथं पोचलोय। मागचा व्ह्यू पण पाहू शकाल तुम्ही। तर आता पाहू शकाल अंधार पण पडत चाललाय, पण एवढी काय घाबरायची गरज नाही। भूषणने टॉर्च आणल्यात सोबत। तर बघू शकाल एवढ्या उंचावरती पण विहीर आहे, आणि तुम्ही इथे कधी पण या, पाणी असणारच। हिवाळा उन्हाळा पावसाळा कधी पण या तुम्ही, पाणी असणारच इथं। तर आपल्याला वावलोलचे मित्र भेटलेत, बघू शकाल तुम्ही। तर वावलोलीची गँग निघलेली आहे, तर जाऊ आता त्यांच्यासोबतच। ही आपली पब्लिक सगळी बिनाचं प्लीज ते पण हे बघा कसं आहेत। जास्त बायकोचा उपवास धरला। हे आपला तुषार यांनी नवस केला बायकोसाठी। हे बघा पायानं त्रास होतोय तरी पण चालतोय गडी, विषय नाही। काय सांगू तुम्हाला, वेदना पण काय नवस केला पूर्ण केला पाहिजे म्हणून मी बायको। तर आता थोड्याच वरती आपण वरती पोचू, 10-15 मिनिटात पोचू वरती। तर बघू शकाल आता भीमाशंकरला पोचलेलो आहे आपण। बोर्ड पण आहे, तर चला आता। तर आपले मित्र भेटलेले आहेत, रोहन आणि सूरज भेटलेले आहे, पाहू शकाल। तर आत्ता वाजलेत 8:40। तर बघू आता टेंट वगैरे लावू आणि मग फिरू। बघू शकाल भूषणने आणि सूरजने टेंट लावायला घेतला आहे। मला तर काय यातलं जमत नाही, म्हणून ते लावतायत। आता आम्ही जेवायला बसतोय। 9:30 वाजलेत आपले, 9:30 नसतील झाले अजून। 9 वाजले असेल, आलो तेव्हा 8:50 झाले, 10 मिनिटात आलो आम्ही। तर टेंट वगैरे लावलाय, जेवण घेतलं आणि आता बघू फिरू, दर्शन घेऊ। त्याला जो पोला टेंट मध्ये
मंदिरातली व्हिडिओ घेतली नाही कारण मनाई आहे फोटो आणि व्हिडिओ काढण्यात. आता आम्ही आईस्क्रीम खातोय. याने खाल्ली पलीची बागा म्हणून. आमच्या छोट्याने बघ बिस्किट ठेवलेली. आता खायचं ना गप झोपाचा. राज मग आज पहिला आहे तुझ्या टेंट मध्ये नाईट. काय करणार आहे? झोप कशी लागते बघू आता. तर झोप तर काय लागलीच नाही. पण आपले हे जे दोन बाबा दिसतात, एक वावलोलचा बाबा आणि एक मार्केटचा बाबा, खूप प्रसिद्ध आहेत. चला बघू आता काय करतात ते. ओम भगनी भागोदरी भगमाशे ओम भट स्वाहा. तर बघू शकाल सकाळचा व्ह्यू. पूर्णपणे अशी झाडी आहे इकडे. तर आता हनुमान मंदिराच्या इकडे जायला निघलो. तिथेच फ्रेश वगैरे होऊ आणि तिथून नागफणा पॉईंट बघायला जाऊ. तर आता फ्रेश वगैरे झालो, दर्शन घेतलं आणि आता नागफणा पॉईंट बघायला चाललोय. तर फायनली गाईज नागफणा पॉईंटवर पोचलेलो आहेत. बघू शकाल पुढे नागफणा आहे. तर बघू शकाल नागफणा म्हणजेच पदरगड. तर इथला व्ह्यू पण बघू शकाल तुम्ही. पूर्णपणे असा वरती आहे. तर गाईज सर्वात उंच ठिकाण आहे भीमाशंकरचं. तिथे आपण आलेलो आहेत. बघू शकाल तुम्ही पूर्णपणे व्ह्यू. तर आपण आता गुप्त भीमाशंकर पाहायला चाललेलो आहेत. तर ब्रिजच्याच बाजूशी पायवाट आहे. तर फायनली गाईज आपण गुप्त भीमाशंकरच्या इथे पोहोचलेलो आहेत. बघू शकाल पुढे आहे. तर गाईज आपण घरी जायला निघलो होतो आणि वाटेतच आपल्याला माकड पण दिसलेत आणि ते बघा समोरच थांबलेत. बघू शकाल पूर्णपणे समोर थांबलेत. तर गाईज आता आपण निघलोय आणि तुम्हाला रात्री तर बघायला नसेल भेटलं कारण रात्री आलतो ना त्यामुळं. तर आता बघू शकाल आत्ता व्ह्यू तुम्ही.
गाईज इथंच ब्लॉग एंड करतो मी. आणि ब्लॉग कसा वाटला ते सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.